जर तुम्हाला ताप येत असेल, खोकला येत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि छातीत दुखत असेल, तर मित्रांनो तुम्हाला निमोनिया आजाराचा त्रास असू शकतो. म्हणून आज आपण निमोनिया आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला निमोनिया आजाराबद्दल सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड. घे उंच भरारी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. म्हणजे हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास. मी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये लठ्ठपणा कसा कमी करावा याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. मित्रांनो, आज आपण निमोनिया आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला निमोनिया आजाराबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मिळणार आहे. जर तुम्हाला कधी निमोनिया आजार झालेला असेल किंवा जर निमोनिया आजार होऊ नये असं वाटत असेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे. म्हणून हा पूर्ण व्हिडिओ बघा. निमोनिया इज अ लंग इन्फेक्शन कॉजिंग इन्फ्लॅमेशन ऑफ द एअर सॅक्स. निमोनिया म्हणजेच फुफ्फुसाला इन्फेक्शन झाल्यावर त्याला आपण निमोनिया असे म्हणतो. आपल्या फुफ्फुसामध्ये ॲल्व्होलायज असतात. ॲल्व्होलायज हे हवेने भरलेले असतात. जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जाते आणि आपल्या शरीरामधील म्हणजेच फुफ्फुसामधील कार्बन डायऑक्साईड बाहेर येत असतात. नॅचरली अशा प्रकारे आपली रेस्पिरेशन प्रोसेस होत असते. पण जेव्हा निमोनिया होत असतो तेव्हा आपल्या फुफ्फुसामधील एअर सॅक्स पाण्याने किंवा पसने भरलेले असतात. म्हणून त्या ठिकाणी श्वास घ्यायला पेशंटला त्रास होत असतो. म्हणून या आजाराबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. निमोनिया हा एक जगभरात आढळणारा आजार आहे. या आजारामुळे जगभरामध्ये अनेक मृत्यू होताना आजकाल आपल्याला दिसून येत आहे. वयाच्या 5 वर्षाखालील मुलांना किंवा वयोवृद्ध व्यक्तींना या आजाराचं सर्वात जास्त इन्फेक्शन होत असतं. लहान मुलांमध्ये या आजारामुळे मृत्यू होण्याचे सर्वात जास्त प्रमाण आहे. म्हणून या आजाराला व्यवस्थित समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या आजाराचा व्यवस्थित उपचार करणं आणि या आजाराला व्यवस्थित प्रतिबंध करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात कोणत्या कोणत्या प्रकारचे निमोनिया असतात. स्पेशली 3 प्रकारचे निमोनिया असतात. फर्स्ट वन इज कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया, सेकंड वन इज हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया अँड थर्ड वन इज व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया. कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर निमोनिया आजार झालेला असेल आणि तो व्यक्ती जर खोकत असेल, थुंकत असेल, त्या व्यक्तीच्या शरीरातून जंतू बाहेर पडतात आणि त्या व्यक्तीच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना निमोनिया आजार होण्याचा धोका असतो. म्हणून याला कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया असे म्हणतात. निमोनियाचा दुसरा प्रकार आहे हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया. जेव्हा एखादा व्यक्ती एखादा आजार बरा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेला असेल, परंतु हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ असू शकतात आणि त्यांचं इन्फेक्शन त्या व्यक्तीला झाल्यावर त्याला निमोनिया आजार होऊ शकतो. त्याला हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया असे म्हणतात. निमोनियाचा तिसरा प्रकार आहे व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया. जेव्हा एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर लावलं जात असेल तेव्हा व्हेंटिलेटर लावल्यानंतर त्याला निमोनिया आजार होत असतो. त्याला व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया असे म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात कुठल्या कुठल्या कारणामुळे आपल्याला निमोनिया आजार होऊ शकतो. त्यामध्ये स्पेशली बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल आणि ॲस्पिरेशन हे 4 महत्त्वाचे कारणीभूत घटक आहेत. त्यामुळे आपल्याला निमोनिया आजार होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात कुठल्या बॅक्टेरियामुळे आपल्याला निमोनिया आजार होऊ शकतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. या जंतूचं जर आपल्याला इन्फेक्शन झालेलं असेल तर आपल्याला निमोनिया आजार होऊ शकतो. त्यासोबतच हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, स्टॅफिलोकोकस ओरियस हे 3 बॅक्टेरिया सर्वात महत्त्वाचे कारणीभूत घटक आहेत निमोनिया आजार होण्यासाठी. आता आपण पाहूयात कॉमन व्हायरसेस कुठले आहेत. तर ज्या कॉमन व्हायरसेसमुळे जर आपल्याला इन्फेक्शन झालेलं असेल तर आपल्याला निमोनिया आजार होऊ शकतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे इन्फ्लुएन्झा व्हायरसेस, कोविड-19 व्हायरसेस आणि रेस्पिरेटरी सिन्सायशियल व्हायरस. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात निमोनिया आजार होण्यासाठी काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे कुठल्या व्यक्तीला निमोनिया आजार सर्वात जास्त होऊ शकतो ते आता आपण पाहूयात. जी व्यक्ती स्मोकिंग करते, सिगारेट स्मोकिंग किंवा गांजा पीत असेल, बिडी पीत असेल, तंबाखू खात असेल, अशा व्यक्तींना निमोनिया आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. जी व्यक्ती अल्कोहोल पीत असेल किंवा दारू पीत असेल अशा व्यक्तींना निमोनिया आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. किंवा कोणाला जर डायबिटीज असेल, क्रोनिक लंग डिसीज असेल अशा व्यक्तींना निमोनिया आजार होण्याचा जास्त धोका असतो. आणि त्यासोबत जर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, इम्युनिटी पॉवर कमी असेल, त्यामुळे त्यांना निमोनिया आजार हमखास होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात निमोनिया झाल्यावर आपण कसं ओळखायचं किंवा निमोनिया आजार झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसून येतात. ज्या व्यक्तींना निमोनिया आजार झालेला आहे अशा व्यक्तींना ताप येणे, खोकला येणे, खोकल्यातून रक्त पडणे, छातीत दुखणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येऊ शकतात. ज्या व्यक्तींची कंडिशन सिव्हिअर असते अशा व्यक्तींना कन्फ्युजन येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे त्यांच्या मेंदूला कमी ऑक्सिजनचा पुरवठा येतो आणि कमी ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे ते कन्फ्युजन मध्ये जातात किंवा गोंधळलेली अवस्थेमध्ये जातात. ती व्यक्ती बेशुद्ध पण होऊ शकते. अशा व्यक्तींचा रेस्पिरेशन एकदम जास्त होत असतो, रेस्पिरेटरी रेट जास्त होत असतो किंवा श्वास घ्यायला त्रास होत असतो.
त्यांची त्वचा निळी पडत असते, त्याला सायनोसिस असे म्हणतात. ज्या व्यक्तींना सिव्हिअर निमोनिया असतो अशा व्यक्तींना हायग्रेड फीवर येत असतो, म्हणजे खूप जास्त ताप येतो. अशी व्यक्ती कन्फ्युजन मध्ये जात असते. कन्फ्युजन मध्ये जाण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे पुरवठा व्यवस्थित होत नसतो. मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे ते कन्फ्युजन मध्ये जात असतात. ज्या व्यक्तींना सिव्हिअर निमोनिया असतो अशा व्यक्तींना रॅपिड ब्रीदिंग होत असते, म्हणजे फास्ट रेस्पिरेशन होत असतं. त्यासोबतच अशा व्यक्तींना सायनोसिस होत असतं. सायनोसिस म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे लेवल कमी होत असते, त्यामुळे त्यांचे ओठ आणि नखे निळे पडत असतात. आता पण पाहूयात निमोनिया आजाराचं निदान कसं करतात किंवा डायग्नोसिस कसं करतात. जेव्हा एखाद्या निमोनियाचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये जात असतो तेव्हा हिस्ट्री कलेक्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हिस्ट्री कलेक्शन म्हणजे या रुग्णाला कधीपासून त्रास आहे, काय त्रास आहे, श्वास घ्यायला त्रास होतो का, किंवा कधी इन्फेक्शन झालं होतं का, किंवा घरामध्ये कोणाला निमोनिया आजार झालेला होता का, अशा प्रकारची डिटेल हिस्ट्री घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासोबतच अशा व्यक्तींचं फिजिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं असतं. अशा व्यक्तींचं हेड टू फूट फिजिकल एक्झामिनेशन करून त्यामध्ये टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन किंवा शरीरामध्ये कुठे काही प्रॉब्लेम आहे का, कुठे काही सर्जरी झाली आहे का, स्कार झालेला आहे का, अशा प्रकारे डिटेल हिस्ट्री घेणं गरजेचं असतं आणि फिजिकल एक्झामिनेशन करून पुढील तपासणी करणं गरजेचं असतं. त्यासोबतच अशा व्यक्तींचं चेस्ट ऑस्कल्टेशन करणं अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून निमोनिया आजाराचं लवकरात लवकर डिटेक्शन होऊ शकतं. निमोनिया या आजाराचं निदान करण्यासाठी चेस्ट एक्सरे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासोबतच सिटी स्कॅन करावं लागतं. जर एक्सरे मधून जर आपल्याला काही फाइंडिंग दिसत नसेल तर सिटी स्कॅन करून या आजाराचं निदान करणं सोपं जात असतं, म्हणून सिटी स्कॅन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबतच काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल सीबीसी मध्ये कंप्लीट ब्लड काउंट, डब्ल्यूबीसी, आरबीसी, हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप चेक करणं गरजेचं असतं. इन्फेक्शन झाल्यामुळे डब्ल्यूबीसी काउंट वाढलेला असू शकतो किंवा सीआरपी लेवल वाढलेली असू शकते. निमोनिया हा आजार कुठल्या बॅक्टेरियामुळे किंवा व्हायरसेसमुळे झालेला आहे हे ओळखण्यासाठी ब्लड कल्चर किंवा स्पुटम कल्चर टेस्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तो बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस जर आपल्या लक्षात आलं तर त्यानुसार पुढील अँटीबायोटिक थेरपी ठरत असते. तर आता आपण पाहूयात निमोनिया हा आजार झाल्यावर काय काय उपचाराची गरज असते. या आजारामध्ये हा निमोनिया आजार कुठल्या जंतूमुळे झालेला आहे किंवा किती सिव्हिअर कंडिशन आहे त्यानुसार उपचाराची पद्धत ठरत असते. जर एखाद्या व्यक्तीला बॅक्टेरियामुळे जर निमोनिया झालेला असेल तर अशा व्यक्तीने अँटीबायोटिक थेरपी देणं गरजेचं असतं. त्यासोबतच आयव्ही फ्लुइड देणं गरजेचं असतं. त्यांच्या शरीरामधील फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन राहावं म्हणून सलाईन देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबतच योग्य आहार आणि झोप आणि विश्रांती अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर निमोनिया आजार बरा होऊ शकतो. जर निमोनिया हा आजार व्हायरसमुळे झालेला असेल तर अँटीव्हायरल मेडिसिन सुरू करणं गरजेचं असतं. त्यासोबतच सिम्प्टोमॅटिक किंवा सपोर्टिव्ह केअर अतिशय महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला ऑक्सिजनची कमतरता असेल तर आपण ऑक्सिजन लावणं गरजेचं असतं किंवा सिव्हिअर कंडिशन मध्ये व्हेंटिलेटर लावणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या व्यक्तीचा व्यवस्थित आपण कॉम्प्लिकेशन पासून आपण प्रिव्हेंट करू किंवा त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी व्हेंटिलेटर अतिशय महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात निमोनिया झालेल्या व्यक्तीच्या घरी काय काळजी घेणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींना आयसोलेटेड रूम असणं गरजेचं आहे, चांगले व्हेंटिलेटेड रूम असणं गरजेचं आहे. कुठल्याही व्यक्तीला जर इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा व्यक्तीने त्या व्यक्तीसमोर जाऊ देऊ नये किंवा अशा व्यक्तीने मास्क यूज करणं गरजेचं आहे. त्यांना हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. दिवसामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून अशा व्यक्तींचं पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही किंवा डिहायड्रेशन मध्ये जाणार नाही, म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींची रात्रीची 7 ते 8 तास झोप होणं अतिशय महत्त्वाचं आहे किंवा दिवसा जर पॉसिबल असेल तर 2 ते 3 तास झोप अतिशय महत्त्वाची आहे. त्यासोबतच स्टीम इनहलेशन म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणं गरजेचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर त्यांचा रेस्पिरेटरी ट्रॅक बरा होईल किंवा लंगचं इन्फेक्शन कमी होईल, म्हणून आपण अशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच अशा व्यक्तींना चांगला आहार देणं गरजेचं आहे. आहारामध्ये लीन प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स किंवा हिरवा भाजीपाला, हाय कॅलरी फूड देणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होईल आणि त्यांची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यामुळे त्यांची इम्युनिटी बिल्ड होईल आणि त्याचा निमोनिया आजार लवकरात लवकर बरा होईल, म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर निमोनिया या आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार नाही झाला तर सेप्सिस होऊ शकतो, रेस्पिरेटरी फेल्युअर, लंग इन्फेक्शन होऊ शकतं किंवा लंग ॲब्सेस, प्लुरल इफ्युजन होऊ शकतं. अशा प्रकारची संभाव्य धोके आपल्याला होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, निमोनिया आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार अतिशय महत्त्वाचा आहे, जेणेकरून वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो किंवा प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, निमोनिया हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा निमोनिया या आजाराला आपण कसं प्रतिबंध करू शकतो, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे लसीकरण. निमोकोकल वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच कोविड-19 वॅक्सिनेशन, फ्लू वॅक्सिनेशन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण अशा प्रकारचे वॅक्सिनेशन घेत असाल तर आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे आपल्याला निमोनिया आजार होऊ शकत नाही किंवा निमोनिया आजार झालेला असेल तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते.
म्हणून व्हॅक्सिनेशन अतिशय महत्वाचं आहे. निमोनिया हा आजार होऊ नये म्हणून आपल्या हातांची स्वच्छता करणं अतिशय महत्वाचं आहे. हँड वॉशिंग खूप महत्वाचं आहे, कारण की आपले हात मुव्हेबल असतात, कुठेही टच होऊ शकतात. बॅक्टेरिया व्हायरसेस हाताला लागून आपल्या नाकामध्ये तोंडामध्ये जर आपण हात लावलेला असेल, बोट लावलेलं असेल तर आपल्या शरीरामध्ये ते जंतू जाऊन आपल्याला निमोनिया आजार होऊ शकतो. म्हणून आपण हँड वॉशिंग करणं अतिशय महत्वाचं आहे. जर आपण स्मोकिंग करत असाल, गांजा पित असाल, बिडी सिगारेट पित असाल तर ते लगेचच थांबवणं अतिशय महत्वाचं आहे. त्या स्मोकिंगमुळे आपल्याला निमोनिया आजार होऊ शकतो. म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं खूप महत्वाचे आहे. तर मित्रांनो, निमोनिया हा आजार वयोवृद्ध व्यक्तींना, लहान मुलांना किंवा प्रेग्नंट महिलांना होण्याचा सर्वात जास्त धोका असू शकतो. म्हणून अशा व्यक्तींना व्यवस्थित काळजी घेणं किंवा त्यांचं आरोग्य जपणं अतिशय महत्वाचं आहे. अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगला आहार, चांगली झोप, विश्रांती, स्ट्रेस मॅनेजमेंट अशा प्रकारे आपण काळजी घेणं गरजेचं असतं. जर तुम्हाला 2 ते 3 दिवसापासून ताप असेल, छातीत दुखत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, अशा प्रकारचे जर तुम्हाला चिन्ह लक्षणं दिसत असेल तर मित्रांनो लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं अतिशय महत्वाचं आहे. निमोनिया या आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार अतिशय महत्वाचा आहे. जर आपण वेळ घालवला तर हा आजार कॉम्प्लिकेशन मध्ये जाऊ शकतो आणि एखाद्याचा जीव जाऊ शकतो. म्हणून आपण लवकरात लवकर काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा विविध आजारांबद्दल, आरोग्याबद्दल, फिटनेस रिलेटेड, वजन कसं कमी करावं किंवा मोटिवेटेड कसं राहावं याच्या संदर्भात जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या घे उंच भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.